कृपेव कोणी बंगला बांधला नाही का मिवणीच्या बंगल्यावर कोणी चारचाकी घेतली नाही आशीर्वाद नाही नाही कोणताही माणूस मोठा व्हायचा असेल तर त्याला 4 गोष्टी लागतात. 1 प्रारब्ध उत्तम पाहिजे, 2 प्रयत्न चांगले पाहिजेत, 3 कुणाचा तरी आशीर्वाद पाहिजे आणि साधू संतांची कृपा पाहिजे. मोठा होऊ शकत नाही. कपाट भर नोट आहे काहींच्या घरात, कपाट भर कपाट हात ठेवून मेले, डोळे वासून मेले, चोर परत गेले. काहींना झोपायच्या गोळ्यात, झोप रे बाबा झोप. गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला. काहींना इस्टेट मोकार आहे, एकच पोरग इतकं जाड, सुई मोडली त्याच्या दंडात. डॉक्टर म्हणला याच्या मापाची सुईच तयार झाली नाही. काही माणसं हा विनोद समजू नका. पवार साहेबांचं प्रारब्धच उत्तम आहे की चांगल्या घरात जन्माला येणं. कीर्तनकाराचा पोरगा आमदार होणं म्हणजे आमच्या सगळ्या संप्रदायाची शान होणं. नाही तर कीर्तनकारांचे पोरं जवळजवळ लव्ह मॅरेज करून बिघडेलच राहत. खरं आहे खोटं काय? नाही नाही पण महाराज याचं उत्तर ऐकायचं आणि पुढे चालायचंय. दान आणि गरीबाला मदत करीचा. श्रीमंताला नका करू. श्रीमंताला काय करतो? रोग आहे त्याला काय करतो? जेवायला आलं का? मी वांग खात नाही, तू येऊ नको खाऊ नको. महिला मंडळ तुमच्या घरी कोणताही कार्यक्रम असला ना, गरीबाच्या बायकांना जेवायला बोलवायचं, श्रीमंताच्या बायकोला अजिबात जेवायला बोलवायचं. ती दरिद्रीचे बोलून काय करता? मी भात खात, तू येऊच नको. याला भात खाती मरती. त्याच्यापेक्षा तुम्ही गरीब भांडे घासणाऱ्या बाईला जीव घाला आणि उरलेलं तिला बांधून द्या. तिच्या मुलांनी जर ते सोडलं तर त्यांच्या गालावरचं हसू हा पांडुरंग प्रसाद असेल. गरीबाला मदत करायला शिका. लग्नात आमच्यासारख्या भामट्यांना फेटे बांधण्यापेक्षा आचार्याला मंडपावाल्याला बांधा. आम्हाला काला बांधता? आमच्याच पुरी पळून गेल्या आणि तुमचे केव्हा शोध लावायचे? आमच्यात आम्हाला व्हॉट्सअपला सापडणं ऍप बदलावा लागला तेव्हा सापडली गुड्डी. कधी ध्यानात ठेवायचं, सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. ह्या माणसाला गरीबाचाच आशीर्वाद आहे. हात दान करीत जा. 2 बोलणे आणि नीट बोलत जा, नाही तर बोलूच नका. एखाद्याने गाडी घेतली ना, हप्त्यावर घेतली असं, तू गप ना, पण तुला काय करायचं काय? माळीत म्हणी 108च का? आम्ही 908 घालू, तुला काही तकलीफ आहे का? कीर्तनकार कंबर का बांधतो, तो मुंडका बांधील, तुला काय करायचं? नीट बोलावं. माळीत म्हणे 108च का? आम्ही विचारलं का तुला दारू पिताना डोळे का झाकतो? विचारलं का दारू पिताना डोळे का झाकतो? तोंड वाकडं तिकडं का करतो? थुकत बाहेर का येतो? चांगला पायजामा का खराब करतो? विचारलं का? आम्ही विचारलं का तुला जुगार खेळताना राणी पालथी का घालतो? यत्ता उकना उगाना का करतो? बदामचा मुका का घेतो? विचारलं का तुला? चांगलं बोलावं. कसं बोलावं? 13वा अध्याय. मीमानंद, परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. जन्माला आला आनंद, पण कशाला आला? तू काय पाणी मारून कापूस काय आला का? कशाला आलाय? करोडो रुपयाच्या शरीराचं केवळ 35 रुपयाच्या बाटलीनं मातेरे करून संसार उद्ध्वस्त करायला आपण जन्माला आला. ज्या ईश्वरासारख्या आईनं आपल्याला जन्माला घातलं, तिला दुसऱ्याच्या दारामध्ये 8 रुपये किलोनं कापूस शेतायला जाण्याची वेळ यावी. फाटक्या धोत्र्याला बापानं 12 तास दुसऱ्याच्या शेतात काम करावं, इतके यासाठी आलो का आपण? का जन्माला आलोय? याचं उत्तर शोधा. आनंद सापडेल. का आलोय? जी 10वीची फी भरायची म्हणून माझ्या आईनं गळ्यातलं मोडलंय. 12वीची फी भरायची म्हणून माझ्या बापानं बोकड विकलाय. आयुष्यामध्ये आईबापांनी कष्टच करून शिकवलं ना, आम्ही व्यसनातच जर आयुष्य घालायला लागलो, नवीन वर्षाला संकल्प करतानाच निर्व्यसनी बनाल तर देव व्हाल. 3रा अध्याय असं सांगतोय, तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तुष्टवेल, परस्पर घडेल प्रीती झेल. अरे अज्ञापक व्हाल आणि वाचा सिद्धी पावाल. का दारू प्यावी? श्रीमंत सुद्धा माणसं सगळे झोपल्यावर दारू पितात, उलटी भारीतली पितात. का? टेन्शन. अरे रॉकेल पे, टेन्शन गायब. दारू कशाला पितो बावळाटा? इंडोसल्फान पे, टाटा पेट्री पे, निरा 71 पे. चाल, तुला लय लोड आला ना, राऊंड अप पे चाल. कशाला दिसीन भिसी पियत बसतो? भंगार कशाला पेतो? स्टँडर्ड पे.
टेन्शन आलं तुला, का रे वा ती माझ्या एक दुसऱ्या संघ गेली, जाऊ दे, असे 3 जण मेले, तू चौथा आहे, मरतो का तू? हलकट क्वालिटीचं. अरे हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणालाही द्यावं? आपण आभार गवार आहेत का? 96 कोळी खानदान घराण्यातली माणसं आहे आपण. हे शिवाजी संभाजीचं रक्त आहे. 15 पिऊन कोणाचे तरी बुट खाणार रक्त आहे का आपलं? चड्डीत काय मुततो वखतो काय ना बावळाचा सारखा करतो. बायकोनं हाणलं तरी डोळे लाल करतो तू. हा आपण काय भंगार भंगार आहे काय? वाघ फाडला होता संभाजीनं, त्या मातीतली माणसं आहे आपण. हो रेडा वेद बोललाय. अरे रेड्याची टाप नाही झाली नाही म्हणायची आणि भिंतीची टाप नाही झाली नाही चालायची. आपण का बावळाट आहे का? अरे इथं पाण्याची टाप नाही झाली गाथा बुडवायची तर दुसऱ्याचं काय? पाण्याची टाप नाही झाली गाथा बुडवायची. अरे न्यायालयाला गेल्यानंतर निवृत्तीनाथ ज्ञानोबा स्वपन काका मुक्ताबाई समोर रेडा रडला रडला रेडा रडला. आणि रेडा रडताना काय म्हणतो माहिती का? अरे मी होतो कोण आणि झालो कोण? अरे मी पखाल वाहणार आहे, माझ्या खालीवर पाणी वाहणार आहे. नाही चाललो तुम्हाला हाणतात आणि चरायला सोडून देतात, चारा घालत नाही. ज्ञानोबाच्या संगतीत आलो तर अमर झालो. नाही तर मग नुसतं 31-12 प्यायची. नवीन वर्ष चांगला संकल्प करण्याचं एक 90 पिण्याचं एवढं तर भेजा असावं का नाही? आता जे रात्री पेले त्यांचे अजून उतरेल नाही. हलकट क्वालिटीचं नाही. काय दूध पियाला काय रोज चिकन विथ बियर हॅपी न्यू इयर मुतलं चड्डीत. दरिद्री बापाची पायदास. अरे अशा हलकं काय पेतो? चांगलं टाटा मिट्री पे ना, जागेवर बोंगशील. हा विनोद समजू नका, आयुष्याची बरबादी करू नका. त्या बिचारे आमदार साहेबांचा आदर्श घ्या. सात्विक कुटुंबात जन्मात येऊन नवीन संकल्प सात्विकतेलाच कीर्तन ठेवलं माझं. अरे ते आमदार असून माळकरी आहे. तुम्हाला मी 2-2 दिसत आहेत बायक बसले तर. आणि राजकारण आणि संप्रदाय ही दोन्ही टोकं विरोधाची आहे. विरोधाची आहे. राजकारणात लबाड करावंच लागते, राजकारणात खोटं बोलावंच लागतं. पण ह्या माणसानं राजकारणाचा आणि संप्रदायाचा पिढीजात संबंध घातला. पिढीजात म्हणजे माझ्या वडिलाची निराशी कार्य. आणि आपण आपलं बावळाट सारे त्यांच्या संघ हिंडायचं आणि पिऊन हिंडायचं म्हणजे लाज तरी वाटली पाहिजे का नाही? हो आजपासून संकल्प करा. 1 हात 1 बोलणे 2 हसणे 3 उभा 4 आनंद 5 लज्जा 6 लाज धरा. कारण बायकांनी हल्लेत काही दारुडे. बायका जगात दोघांना चांगले मिळतात, दारुड्याला आणि पुढाऱ्याला. दारुड्याची बायको मार खायला निभारलंय, किती हाना घम नाही पस्तावा नाही. ती म्हणती काला है लेकिन दिल वाला है. ठीक आहे. बायको किती हाना दारुड्याची घम नाही पस्तावा नाही. पुढाऱ्याची बायको निष्ठावंत सेवा करणार महाराज. कधी जा चहा पाणी क्लिअर. बायका फक्त यांच्या मार खाती नाही.